ओके ओके नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. नमस्कार. सगळ्यांची परीक्षा झाली? नमस्कार. हो झाली. परीक्षा झाली? छान. झाली आमची परीक्षा. आता मग कोणत्या स्टँडर्ड मध्ये जाणार तुम्ही? मॅम मी थर्ड स्टँडर्डला गेली. अच्छा, थर्ड स्टँडर्ड मध्ये. आणि आरव तू? सेकंड स्टँडर्ड. आरव सेकंड स्टँडर्ड मध्ये. सान्वी? ठीक आहे. तुम्ही सगळ्यांनी प्रार्थना पाठ केली आहे? प्रार्थनेने सुरुवात करूया. आज एकेकाने एक एक कडवं म्हणायचं, ठीक आहे? पहिलं कडवं कोण म्हणणार? एकाने एक कडवं, नंतर दुसरं कडवं, की सगळे एकत्र म्हणणार आज? आरव तू सुरू करतोस पहिलं कडवं आपल्या प्रार्थनेचं? चला, हात जोडायचे, ताठ बसायचं. हीच अमुची प्रार्थना अन हेच आमचे मागणे माणसाने मानसाशी मानसा संवागणे भोवतली दाताला अंधुकाल जत्तरी माणसाने माणस मानसाशी धर्म जाती पंथ भेद सारे मावळू दे. बोलतो एकनिष्ठा एक एक आशा आशा रंगरंगी रंगू दे. अन पुन्हा पसरोतमावर शुद्धतेचे चांदणे. मानसा मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला श्वास जो आता तो पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना प्रार्थना हेच आमुचे मागणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना. आता पुढच्या वर्गात येताना सगळ्यांनी प्रार्थना पाठ करून यायची हं. पूर्ण तिन्ही कडवी पाठ असली पाहिजे, ठीक आहे? आणि आता आपण मग शब्द घेऊयात का? तुम्ही बाराखडी लिहिली ना? गृहपाठातही लिहिली आणि बाराखडी येते सगळ्यांना, बरोबर? हो. मग आता आपण छोटे छोटे शब्द लिहूया. मी तुम्हाला शब्द सांगणार, तुम्ही ते लिहून दाखवायचे. सगळे रेडी? मी तुम्हाला 10 शब्द देते हं. आरव, पंक्ती, प्रांजली, स्पृहा, सान्वी 5 जण आहोत आज आपण. ओके, मी 10 शब्द देणार, ते तुम्ही मला लिहून दाखवायचे. पहिला शब्द घर. घर. घर.
10 शब्द एकदम लिहा आणि मग दाखवा. ठीक आहे? 10 लिहा. दुसरा शब्द दादा. तिसरा शब्द काकी. तिसरा शब्द काय आहे? काकी. काकी. चौथा शब्द गुरु. गुरु. मॅम चौथा शब्द काय आहे? गुरु. गुरु म्हणतो ना आपण. गुरु लिहून झाल्यावर 5वा शब्द आहे देव. मॅम 5वा शब्द कुठला आहे? देव. 5वा शब्द आहे देव. सहावा शब्द आहे औषध. सहावा शब्द औषध. शब्द काय आहे? सहावा शब्द औषध. औषध. साठ. 7वा शब्द अंगण. अंगण. सातवा शब्द आहे अंगण. मॅम अंगणानंतर काय आहे? अंगण नंतर मजेदार. मजेदार.
मजेदार नंतर काय आहे? दुःख. मजेदार नंतर दुःख. मजेदार दुःख दुःख मजेदार नंतर दुःख. आणि 10वा शब्द आहे कैरी. कैरी. कैरी कैरी आम्ही पाटीलचा फोन आला होता त्याला मी सांगितलं हो झाले मॅम झालं का? हो झालं. आता तुम्ही मला दाखवणार एकेकाने. एकेकाने दाखवा मला. हा प्रांजली. मॅम एवढं नाही आलं जास्त पण मी ट्राय केलं. शाबास. थोडं स्क्रीन जवळ धरशील. दुःख बरोबर लिहिलंय. नंतर बरोबर लिहिलंय. अंगण मला वाटतं औषध असं लिहायचं. हे बघा. हे कोणी लिहिलंय? सान्वीने लिहिलंय. औषध, दुःख, मजेदार. पंक्ती तुझं बघू. ठीक आहे. आरव तुझं दाखव. आणि स्पृहा. ठीक आहे. हे एकदा चेक करा परत. नवीन कुठल्या तरी लॉयरनी सांगितलं की आपली परिस्थिती चांगली हे आहे. दिसतंय? हो हा. ह्याच्याबरोबर तुम्ही एकदा परत चेक करा बरोबर लिहिलंय का, तपासून बघा. ओके मॅम. कोणाचे बरोबर आले शब्द? किती शब्द बरोबर आले ते मला सांगा. माझे सगळे शब्द कोणाचे? स्पृहा. शाबास. स्पृहा छान. अजून सान्वी तुझे किती आले बरोबर? नऊ नऊ बरोबर आला पण एक चुकला. गुड. आणि अंगण मजेदार दुःख दुःख कैरी अच्छा. 10 पैकी 9 किती जणांचे बरोबर आले? माझे वागते छान. 8 कोणाचे बरोबर आले? ठीक आहे. छान. असाच सराव आपण चालू ठेवूया. आता मला 1 ते 10 लिहून दाखवणार. 1 ते 10. 1, 2 अंकी आणि अक्षरी दोन्ही. मला अंकी येता. अंकी येतं. अक्षरी ठीक आहे चालेल. अंकी लिही. 1 लिहिता येईल सान्वी तुला? 1, 6, 5 नाही. नाही येत? ठीक आहे. आपण एकदा मी लिहून दाखवते परत. जेवढं येतं तेवढं लिहा.
तीन 4 1 ते 10 अंकी आणि अक्षरी आपण लिहून बघूया. मी जे माझं झालं छान. 1 2 3 4 5 6 7 व्हेरी गुड. आरव छान. अजून कोणाचं झालं? झालं? हे काय हे आता आपण वाचन घेणार आहोत. आपण लेखनाचा सराव केला ना, शब्द हे. आता आपण सराव घेणार आहोत. तर इथे स्क्रीनवर येईल. मी तुम्हाला एकेकाला विचारणार, तुम्ही मला वाचून दाखवायचं, ठीक आहे? आपण आता वाचनाचा सराव घ्यायचा आहे. सगळ्यांचं लिहून झालं? मॅम माझं लिहून झालं. 1 2 3 4 व्हेरी गुड पंक्ती, छान. मॅम माझं पण लिहून झालं. प्रांजली, दाखवतेस मला? बरोबर नाही. गुड. छान प्रांजली. तू अक्षरात नाही, सान्वी, सान्वीचं पण दिसतंय. 1 2 3 4 5 6. गुड सान्वी, छान.
आता तुम्हाला स्क्रीनवर एक चित्र दिसतंय हा हो सगळ्यांना? कसलं चित्र आहे हे? शॉपचं मार्केटचं मार्केटचं. मार्केटला मराठी मार्केटला मराठीत म्हणतात बाजार. हे माझ्याचं बाजारचं. तर मी आता एकेकाला विचारणार, एकेकाने मला ह्या चित्रातून 2-2 वाक्य बनवून सांगायची. हं, छानपैकी. आरव पासून सुरुवात करूया. आरव सांग, 2 वाक्य बनव हे चित्र बघून. मी आरो नंतर करू. हो चालेल. आरव नंतर आपण प्रांजलीला सांगूया. मग स्पृहा, मग सान्वी, मग पंक्ती. ठीक आहे? हे बाजारचं चित्र आहे. हे बाजाराचे चित्र आहे. तिथे भाजी फळ विकत आहे. हे बाजाराचे चित्र आहे. इथे भाजी आणि फळे विकत आहेत. ठीक आहे. प्रांजली, तू पुढची 2 वाक्य बनव. हे एक बाजार आहे. इथे लाडू मिळतो आणि खूप अजून खाऊ मिळतोय. लाडू मिळतो आहे आणि खाऊ मिळतो आहे. स्पृहा. एक बाजार इथं खूप मजा आहे. अजून काय दिसतंय तुम्हाला? इथं घर पण आहे आणि इथं 2 मुलं पण आहे. 2 मुली शाळेतून घरी येत आहेत आणि घरी येताना त्यांना बाजार दिसतो आहे. सान्वी. हे बाजाराचं चित्र आहे. त्याच्यात 2 मुलं आहेत. ते शाळेत जात आहेत आणि काही काकी भाजी आणि फळं घेत आहेत. झालं. पंक्ती सांग, तू काय नवीन ऍड करतेस? 2 माणसं आहेत. ते मच्छी घेतात आणि त्यामागे घर आहेत. आणि 2 फेरीमध्ये काय विकतायत दिसतंय तुम्हाला? ते वाचता येईल? काय लिहिलंय? एक आई आहे आणि एक मुलगा आहे. ओली भेल आईस्क्रीम. ओली भेळ आणि आईस्क्रीम. आई मुलाला ओली भेळ घेऊन देते आणि 2 भाऊ बहीण आहेत जे आईस्क्रीम खातायत. एक बाई भाजी विकत घेत आहे. अजून 2 फळांचे, भाज्यांचे. 2 मुली शाळेतून परत येत आहेत आणि आजूबाजूला घरं आहेत, झाडं आहेत. असा हा गावचा बाजार आहे. हो. बरंच आहे. आहे असं हे वाचता येईल? कोण वाचणार हे पूर्ण? हे आणि त्याची चव आहे. कसं आहे? गोड आंबट गोड आंबट खारट खडू. बरोबर. गुळ असतं गोड, कैरी असते आंबट, मीठ असतं खारट आणि खालचं चित्र कसलं आहे? कडू. कारलं कडू आहे. अजून कडू काय असतं? पदार्थ कडू असतात. काय काय कडू असतं?
औषध. औषध कडू असतं. आणि आठवतं अजून काय कडू असतं? सान्वी सांग. मला एक गोष्ट सांगायची आहे. सांगूया ना. आता थोडं वाचनाचा सराव करूया आणि मग तुमचं सादरीकरण घेऊया. मग तुम्ही काही हवं ते सादर करा तुम्हाला. आता मला मी एकेकाला विचारणार. हे जे सर्कल मध्ये आहे ना, ओव्हल मध्ये, ते एकेकाने बोलायचंय. पहिलं आरव तू बोल. तर ऑरेंज सर्कल मध्ये काय काय लिहिले? कमल, रमा, उमा, सलीम, सलीम. समीर, नाना. शाबास. प्रांजली दुसरं सर्कल. पर्पल वालं का? पर्पल वाला बरोबर. पाऊस. दुसरा पाऊस. इमारत. इमारत. पुढे सखबथ. ब आहे तो. सरबत. सरबत. खप. कप. कप. पुढे यलक. व आहे तो. ल व कर. लवकर. आता तिसरं. सान्वी वाचतेस तिसरं? अनम्यूट कर. अनम्यूट. बघ. बघ बरोबर आहे. पुढचा शब्द घे. पी. बस. र. पुढे चल. आणि शेवटचा आता पंक्ती. बरोबर बोललीस. छान सांग. पंक्ती पुन्हा ते ऑरेंज सर्कल आहे ना, नमस्कार मॅडम. त्याच्यापासून आपल्याला शब्द बनवायचा आहे. नमस्कार ऑरेंज सर्कल. सान्वीची आई बोलतेय. बोला मॅडम. ऍक्च्युली ना, तिला मी आता प्रॉम्प्ट केल्यावर तिला बोलता येतं, पण तिला अजून एवढी ओळख नाहीये अक्षरांची. अच्छा. कारण ती आता मी म्हंटल ना गेल्या वेळी, ती आता सिनियर केजी ला चालली आहे यावर्षी. आणि त्यांना अजून हिंदी वगैरे काही शिकवत नाहीयेत म्हणजे. आणि इंग्लिश तिला येतं आणि मराठी येतं तिला, पण मराठी बोलता येतं. पण गेल्या वर्षी आपल्या शाळेमध्ये ते स्वर शिकवलेले ना, अजून व्यंजन नव्हती शिकवली. तर आता तिची म्हणजे आत्ताच तुमच्याबरोबर तिची ओळख चालू झाली ऍक्च्युली. तर त्यामुळे मग तिला हे सगळं म्हणजे असं तिला नाही जमत ते. मग तिला प्रॉम्प्ट करून सांगितलं तरच कळतं. हो चालेल तेवढं. कारण आता सिनियर केजीत चालली आहे म्हणजे ती लहान आहे बऱ्यापैकी. बरीच लहान आहे. बरीच लहान आहे. आता मग फक्त तिच्या कानावर पडू दे जे चाललंय ते. म्हणजे आपण वाचूया आणि ती ऐकत राहील. मग त्यामुळे व्यंजनांची पण ओळख होत जाईल आणि सराव होत जाईल. तसं आम्ही करून घेतो. तुम्ही सांगता ते घरी, म्हणजे त्याची प्रॅक्टिस करतोय. पण जरा म्हणजे त्यामुळे जरा स्लो आहे. कारण मग तिला असं वाटतं की मला बोलता येत नाही असं. नाही सान्वी, तू सगळ्यात छोटी आहेस बाळा. त्यामुळे हळूहळू सरावाने होईल ते सुद्धा. आता फक्त आपण जे वाचतोय ना ते ऐकत जा. म्हणजे तुला नेक्स्ट पुढच्या वर्गात वाचता आणि लिहिता दोन्ही येईल.
सिनियर केजीच्या मनाने तुझी प्रोग्रेस खूप छान आहे सान्वी. हो मॅम, हो मॅम, हो मॅम. हो ठीक आहे. आता पंक्ती पंक्तीचं चालू होतं ना. पंक्ती हे जे 3 सर्कल्स आहेत ना, 3 गोल आहेत, एक ऑरेंज, पर्पल आणि हे, त्यातला एक एक शब्द, कोणताही एक शब्द घेऊन वाक्य बनवायचं. तर एक वाक्य खाली लिहिलेलं आहे बघ, ते वाच. कमळ कमळ कमल पाऊस पाऊस बघ कमल पाऊस बघ. आता हे कमळ छोटे छोटे पाऊस बघ. शब्द, छान, छोटे छोटे शब्द मिळून आपण एक वाक्य तयार केलं. तसंच हे सगळे शब्द वापरून एकेकाने एक एक वाक्य बनवायचं. ठीक आहे. कोण बनवणार? आरव सांग, हात वर केलायस ना. रमा पाणी पी. पाणी शब्द कुठे आहे? पाणी नाहीये इथे. रमा रमा पाऊस बघ. रमा पाऊस बघ किंवा रमा सरबत पी असं होईल. ते रमा सरबत पी. सांग. रमा कप उचल. रमा कप उचल. बरोबर. अजून प्रांजलीने बनवला ना. पेन्सिल ठेव आणि बघतो. असं तिथे तुला सान्वी सांग. सान्वीने हात वर केलाय. मी सांगू का? हा सांग चालेल. समीर लवकर चल. समीर लवकर चल. बरोबर आहे. अजून एक छोटं वाक्य बनेल. सलीम इमारत बघ. हा सान्वी सांग. समीर कप घे. समीर कप घे. घे. बरोबर आहे. समीर कप घे. स्पृहा तू काय बनवतेस? मी एक सांगू. हो सांग ना. कुणीही सांगा, ज्याला सुचेल तो हात वर करा आणि सांगा. इमारत बघ. इमारतच्या आधी काय म्हणालीस? इमारत बघ. उमा इमारत बघ. बरोबर. प्रांजली. आहे. नाणी येते आहे. झालं. ठीक. मग असंच आपण शब्दाचा सराव करूया. बाराखडीचा पण सराव करा, म्हणजे तुम्हाला. हा सान्वी अजून एक सांगते. सांग सान्वी. मला गोष्ट सांगायची आहे. हो. आता आपण सादरीकरण घेऊया. असा बाराखडीचा भरपूर सराव करा, त्यामुळे तुमचं वाचन खूप चांगलं होईल. आणि आज गृहपाठामध्ये आपण वाचनच ठेवूया. तर मी हे शेअर करीन तुम्हाला तुमच्यासोबत. तेवढं आपल्याला वाचायचंय. ठीक आहे. आता कोण सादर करणार? काय काय करणार आहात तुम्ही सादर? स्पृहा काय करतेस? मला काहीतरी बोलायचं. बोल बोल. मी एक सेंटेन्स बनवलं होतं. समीर इमारत बघ. बरोबर. समीर इमारत बघ. करेक्ट आहे. बरोबर आहे. आता सान्वी तुझी गोष्ट सुरू करूया. कर.
अनम्यूट कर, अनम्यूट. एका दिवशी एक जंगल होता. त्याच्यात एक सिंह होता आणि एक उंदीर होता. तो उंदीर सिंह झोपला होता तेव्हा उंदीर त्याच्या अंगाला उड्या मारायला लागला. शिवाने उंदराला पकडला आणि त्याला म्हणला, मी तुला खाऊन टाकतो. उंदीर खूप रडायला लागला आणि सिंहाला म्हणाला, मी खूप छोटा आहे, मला खाऊन तुझं पोट भरणार नाही. मग काय झालं पुढे? सिंहाला हसायला आलं आणि त्याला दया आली आणि उंदराला सोडून दिला. उंदीर मामा, मी तुला मदत करेल. नंतर सिंह जाळ्यामध्ये सापडला. उंदराने बघितलं आणि आपल्या दाताने जाळ्या कुठला. सिंह त्याला बोलला, धन्यवाद. ह्याच्यातून काय शिकायचं? छोटा कोण असेल तरी आपण कमी लेखायचं, त्याला नाही. कुणालाही आपण कमी लेखायचं नाही. जरी एखादा माणूस किंवा एखादा प्राणी छोटा असेल, कमी असेल, तरी त्याला आपण कमी नाही लेखायचं. त्याला आपण मान द्यायचा किंवा रिस्पेक्ट द्यायचा. त्याच्या भावनांचा आपण आदर करायचा. कारण आपण जेव्हा संकटात असतो तेव्हा कोणीही मदतीला धावून येऊ शकतं. मग सिंहाच्या मदतीला छोटासा उंदीर आला ना. उंदीर काही फारसा शूर नाही, तरीही त्याने सिंहाची मदत केली. त्यामुळे आपण कोणालाही कमी लेखायचं नाही, तुच्छ लेखायचं नाही आणि आपण कायम दया आपल्या मनात ठेवायची. दुसरा नंबर कोणाचा? कोडं, गाणं, कविता, गोष्ट. प्रांजली, गोष्ट बनवलीस तू नवीन? आज कोणती नवीन गोष्ट बनवली? ठीक आहे. एक दिवशी एक मुलगी आणि एक मुलगा होता. ते खूप खेळायचे घरी बॉलनी. जेव्हा त्याची आई घरी यायची ना, ती त्यांना खूप रागवायची. म्हणून मग ती म्हणायची, घरात बॉल नाही खेळायचा. पण ते तरी खेळायचे. एक दिवशी आई ऑफिसलाच नाही गेली. मग तिने काय केलं, तिने त्यांचा बॉल घेतला आणि म्हणाली, तुम्ही बॉल घरी खेळायचा नाही, खेळायचा असेल तर फक्त बाहेर खेळायचं. मग तेव्हापासून ते बाहेर खेळायला लागले. पण मग ते गेले बाहेर. मग काय झालं, त्यांची फ्रेंड आली आणि म्हणाली, मी तुमच्या बॉल बरोबर खेळू शकते. ते म्हणाले नाही. मग ती म्हणाली, ठीक आहे, मी तुझ्या बरोबर नाही खेळणार, मी दुसऱ्यांबरोबर खेळेन. मग तिला वाटलं खेळायचं त्यांच्या बरोबर. मग तिने विचारलं, मी खेळू शकते? तिची दीदी म्हणाली, नाही, तू नाही मला खेळू दिलं. मग ती म्हणाली, सॉरी. मग ते खेळायला लागले. मग आपण शेअर करायचं. आपण शेअरिंग करायचं. आपलं टॉय किंवा आपलं खेळणं असेल किंवा शाळेत एखाद्या तुमच्या मित्राने काही वही, पुस्तक, पेन, त्याला जर गरज भासली तर आपण शेअर करायचं. त्याला त्याच्याबरोबर वाटून घ्यायचं. त्याला म्हणतात शेअर करणे. छान गोष्ट होती प्रांजली. पुढे आरव,
तुला काही सांगायचंय? मला हम्म. एक चालले. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेली चमचमता संगला, चंदेरी सोनेली चमचमता संगला. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचे दार, चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचे दार, शेपटीचे झुपक्यानं जडू झंखार, शेपटीचे झुपक्यानं जडू झंखार. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. थँक्यू. छान. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. तुम्हाला असं कधी वाटतं की एखादं घर असावं जे पूर्ण चॉकलेटचं असावं, मग तिथे तुम्ही खेळावं, खूप सारं आईस्क्रीम तिथे असावं, अशी हो. हा. केली हा. तुम्ही फॅन्टसी? मग तुम्ही आपली आपली फॅन्टसी Imagination असतं. हो. हा आपली आपली हो. फॅन्टसी किंवा आपल्या आपल्या कल्पना सांगा बरं. तुम्हाला काय वाटतं? चॉकलेटचं घर कसं असावं तुमचं? कसं बांधणार? पण ते imagination असतं. इमॅजिनेशन असतं, बरोबर. त्याला आपण कल्पना असं म्हणतो, कल्पना करणं डेअरी मिल्क imagination. च घर पाहिजे. डेअरी मिल्कचं घर पाहिजे. आणि प्रांजली, तू हात वर केलेलास, तुला कसं घर पाहिजे? इमॅजिनरी, काल्पनिक घर. मला 5 स्टारचं घर हवं. 5 स्टारचं घर हवं. सान्वीला कसं हवं? अनम्यूट कर. मला आंब्याचं घर हवं. आंब्याचं हवं घर. अच्छा. सगळीकडे आमरस, मँगो रस असेल, छान छान सान्वी मस्तपैकी खात असेल, असं हवं. स्पृहाला कसं हवं? हा. कोणत्या मला चॉकलेट? मला असं घर पाहिजे. मला फ्रुट्स आणि चॉकलेटचं घर पाहिजे. मँगोचं आणि चॉकलेटचं. मँगो पण खाऊ मँगोचं. शकते, चॉकलेट पण खाऊ शकते. आणि पंक्तीला कसं मँगोचं पाहिजे? आणि चॉकलेटचं पाहिजे मला. मँगोचं आणि चॉकलेटचं. पंक्ती, तुला कसं हवं? मँगोचं आणि स्ट्रॉबेरीचं पाहिजे. मँगो आणि स्ट्रॉबेरी. आणि सान्वी अजून काय ऍड करणार त्या घरात? ऐकायला नाही येते सान्वी. सान्वी अनम्यूट कर. अनम्यूट कर सान्वी. मी अनम्यूट कर. मी सांगू का? हो, सांग ना. मला 5 स्टारचा टीव्ही हवा घरात. 5 स्टारचा टीव्ही हवा. आणि ते जे गाणं आहे आपण आता ऐकलं, चॉकलेटचा बंगला, त्यामध्ये त्या कवींनी कसं घर हवंय त्याला? सुंदर चॉकलेटचा बंगला. घर आपलं 5 स्टारने किंवा डेअरी मिल्कने एक छान घर असणार मोठं. आणि त्याच्या ज्या खिडक्या आहेत त्या बिस्किटांच्या खिडक्या बनवल्यात त्या कवींनी. तुमच्या फेवरेट बिस्किटाच्या खिडक्या, ओरिओच्या खिडक्या किंवा क्रीम क्रॅकरच्या खिडक्या आहेत. त्याच्यानंतर त्याची जी गच्ची आहे, टेरेस आहे, त्या टेरेसवर छानपैकी मोर खेळतायत, मोर नाचतायत. एक लिमलेटच्या गोळ्या ज्या खूप टेस्टी असतात, लहान मुलांना आवडतात, त्या लिमलेटच्या गोळ्यांचा त्यांनी झोपाळा बनवलाय. आणि अशा सुंदर घरात, इमॅजिनरी काल्पनिक घरात ती मुलं राहतायत. पॉपिन्सच्या गोळ्या वापरून. किंवा अजून आईस्क्रीम आहे त्या घरामध्ये खूप सारं. आईस्क्रीम आहे. अजून काय काय आवडतं तुम्हाला? केक असेल, केक आहे. तुमच्या कल्पना ऍड करा बरं. तुम्हाला अजून त्या घरात काय काय घालता येईल? मला चॉकलेट केक
चॉकलेट केक घालते. आरव डेअरी त्या मिल्क घरात केक पतला पाहिजे. पाहिजे. प्रांजली तुला काय पाहिजे? मला चॉकलेटचा बेड हवा. मला बोलायचंय. अरे वा, चॉकलेटचा बेड हवा. स्पृहाला काय हवं? मॅम जर आपल्याला खरंच डॅरी मिल्क घर बनवायचं, आपण मोठं डॅरी मिल्क घेऊ शकतो आणि त्याची तुकडी करू शकतो आणि मिक्स करू शकतो, बनवू हो, शकतो. मोठं मजा येईल तुम्हाला अशा घरात राहायला. हो. आणि जर आपल्याकडे छोटे छोटे डायरी मिल्क आपण स्टिक्स करू शकतो, मोठे बनवू शकतो. सान्वी, तुला काय ऍड करायचंय अजून? त्या घरामध्ये काय ठेवशील तू? फोन हवाय. फोन हवाय. कसा फोन? कोणत्या चॉकलेटचा हवाय? कशाचा? कोणत्या चॉकलेटचा हवाय? बिस्किटचा हवाय की कसा हवाय? ऍपलचा हवाय. अरे वा. आणि पंक्ती? एखाद्या घरात लिमलेटचे खिडक्या हव्यात, दारं पण हवेत आणि बेड. छान. मग आता जे आपण केलं ना त्याला फॅन्टसी किंवा कवी कल्पना म्हणतात, जी मेनली आपल्याला खूप आवडणारी असते. आपल्या मनाला आवडणाऱ्या काही इच्छा असतात त्या आपण कल्पनेतून मांडतो. मग चॉकलेटचा बंगला, बिस्किटांच्या खिडक्या, पुन्हा चॉकलेटचा बेड, किचन मध्ये केक, अशा सगळ्या ह्याच्यात कविता आपण ती पुढे पुढे नेत जातो. त्याला म्हणतात कवी कल्पना किंवा इंग्लिशमध्ये त्याला आपण फॅन्टसी म्हणू शकतो. मॅम जेव्हा मी चॉकलेट आणि केकचं ऐकू आलं ना, मला असं खावं वाटतं. मग का तुम्ही, आज वीकेंड आहे ना? मला बॉर्बन पाहिजे. त्याचा बेड पाहिजे. ठीक आहे. कधीतरी चेंज म्हणून, बदल म्हणून आपण खाऊ शकतो. पण शक्यतो ह्याच्या जास्त गोड गोष्टी आहेत ज्यामध्ये शुगर जास्त असते किंवा कृत्रिम कलर्स, कृत्रिम रंग असतात किंवा ज्याला आपण फास्ट फूड म्हणतो, ते थोडंसं लिमिटेड खायचं. फक्त खूपच महत्वाचा सण असेल किंवा काही ओकेजन असेल तर खायचं. आणि एरवी काय खायचं आपण? Fruits and vegetables. हेल्थी. Fruits, आपण vegetable. healthy Always remember to खायचं. eat for 7. पोषक आहार म्हणतो किंवा ज्याच्यामध्ये खूप सारे न्यूट्रिशन असतं, हेल्दी असतं, असा आहार घ्यायचा. मग त्यामध्ये तुम्हाला भाजी, भाकरी, चपाती, खूप सारी कोशिंबिरी किंवा ज्याला तुम्ही सॅलेड म्हणत असाल ते घ्यायचं. भरपूर पाणी प्यायचं समर मध्ये. अवॉइड करून आवडतं. छान 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 कोल्ड्रिंक्स अवॉइड करायचे. शीतपेय नाही प्यायची. त्याऐवजी तुम्ही ताक पिऊ शकता, बटर मिल्क ताक पिऊ शकता किंवा उसाचा रस थोडाफार पिऊ शकता किंवा फ्रूट ज्युसेस घेऊ शकता. तर आपण थोडंसं ओकेजनली कधीतरी खाऊ शकतो चॉकलेट, बिस्किट किंवा फास्ट फूड. पण मुख्यत्वे तुम्ही वाढ होते, ग्रोईंग चिल्ड्रेन आहात, तर हेल्दी जास्त खायचं. वर कोणी केलंय? सान्वी सांग. मला खूप फॅमिलीचा माझ्या घरात काय म्हणतेस? खूप 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 100 खूप काय? 100 फॅमिली हव्या मला. मला 100 फॅमिली हव्या. 100 काय हवंय? मला मला फुल 100 फॅमिली हव्या. 100 फॅमिली हवी आहे. अरे वा, खूप छान. फॅमिली पर्सन आहेत ना तुम्ही सगळे? हो. आजी, आजोबा, आत्या, मावशी, काका, काकू सगळे आवडतात तुम्हाला असलेले? हो. खूप छान. मजा येते आजी आजोबा असल्यावर. हो.
आता आपण जसं हे केलं, चॉकलेटच्या बंगल्याचं आपण काल्पनिक केलं, तसं आपण अजून एक काल्पनिक करूया हं. माझी सहल. तुम्हाला कुठे सहलीला जायला आवडेल? मग तुम्ही कल्पनेतून सांगायचं. तुम्हाला चंद्रावर जायचंय, तुम्हाला अंतराळात म्हणजे स्पेसमध्ये जायचंय, की तुम्हाला एखाद्या पर्वत प्रदेशात जायचंय आणि तिकडे जाऊन तुम्हाला मला काय करायचंय? पिकनिकला तुमची मजा जायचंय. हां, कुठे मला जायचं? पुण्याला जायचंय. पुण्याला जायचंय. अजून कुठे जायचंय? म्हैसूरला जायचं, मुंबईला काय करणार? मला मला पिकनिकला मुंबई. पिकनिकला कुठे जायचंय? हा. सहलीला जायचंय. कुणाला चंद्रावर जावं असं वाटतं? गुरु ग्रह जाणे मला गुरु ग्रहावर जायचे. गुरुग्रहावर जायचंय. छान. मग आपण सगळे आपली सहल गुरुग्रहावर न्यायची का? काल्पनिक सहल? हो हो मग कसं बसायचं आपण? कोणत्या ते जायचंय. हो मला स्नोफॉल मध्ये जायचंय. हो स्नोवर मला पण. जायचंय. अच्छा, छान. आणि मग तिकडे स्नोफॉल स्नोफॉल नॉर्दर्न लाईट्स. नॉर्दर्न लाईट्स पाहायचे आहेत. छान. मी पाहिलेली आहे नॉर्दर्न लाईट्स. मी नाही कसे पाहिले. मी मी आता पाहिलेली आहे. पाहिलं नॉर्दर्न लाईट. कसे वाटले तुला नॉर्दर्न लाईट्स? खूप छान. खूप छान वाटले. अच्छा. मी आणि कधी नॉर्दर्न लाईट्सच नाही बघितले. in this game. Enjoy in this game. ठीक आहे. आता आणि खूप सान्वीने सादरीकरण केलं आणि आरवचं झालं. प्रांजलीचं पण झालं. पंक्ती तुला करायचंय काही सादर? काय फिरायला गेलेली. कुठे गेली होती? कुठे? फिरतीला. अच्छा. आणि तुला करायचंय सादर गाणी, गोष्ट, कोड? मॅम मला गोष्ट सांगायची आहे. मी बनवली आहे. सांग. मला मला ट्रिक सांगायचे, जोक सांगायचा आहे, जोक. हा. स्पृहाचं झालं की मग तुझं घेऊयात. ठीक आहे? ओके मॅम. सांग स्पृहा. एक दिवस मी आणि माझी बहीण खेळत होती बाहेर. मी एक मुलगी बघितली. ती बोलली मी पण जॉईन करू. मग मी बोलली ओके. मग आपण खेळत होतो. मग आपला होम टाइम होतो. मग आम्ही घरी गेलो आणि दुसऱ्या दिवशी परत आम्ही मी माझ्या फ्रेंडला बोलवलं आणि खेळत बसलो. आणि थँक्यू. तू आणि तुझी फ्रेंड मिळून खेळलात. खेळत बसलो. अच्छा. ठीक. हा, सांग प्रांजली. 2 मिनिटं मी जोकचं थोडं विचार करू का? हो, कर. तोपर्यंत कोण सांगणार? कोण नाही. हा, सांग. कोण नाही. कोण नाही. मग प्रांजली विचार करतीये. विचार केला की सांगते. What we will do then? हम्म. हा, सांग. One
माणसांना शेपूट आहे पण ॲनिमल्सला नाहीये शेपूट. हे पझल कोड आहे का? जिपट नाहीये. अरे माझ्याकडे जिपट आहे. कधी आला तो? ती बोलली माणसाला शेपूट आहे पण ॲनिमल्सला नाहीये शेपूट. हे कोड आहे का फ्रँकली? हा जोक आहे हा. हा जोक आहे. अच्छा. त्याला शेपूट नाही. मी एक कोड विचारू तुम्हाला. हा त्याचं उत्तर मजेदार आहे, म्हणजे ज्याचं उत्तर थोडस फनी असतं, मजेदार असतं, असं उत्तर द्यायचं. 3 मुंग्या रस्त्याने चालतायत. 3 मुंग्या रस्त्याने चालत आहेत आणि पहिली मुंगी म्हणते की माझ्या पाठीमागे 2 मुंग्या आहेत. दुसरी मुंगी म्हणते माझ्या पाठीमागे 1 मुंगी आहे आणि पुढे 1 मुंगी आहे. आणि जी तिसरी मुंगी आहे ती म्हणते की माझ्या पाठीमागे 10 मुंग्या आहेत. कसं काय? कसं काय? तिच्या बाजूला नाही. 10 मुंग्यांनी दहा मुंग्यांनी जॉईंट केला असेल. अजून काही मजेशीर आहे? जोक सांगायचंय. ह्या जोक सांगायचंय. हो, घेऊया तुझा जोक. पण ही मुंगी असं का म्हणाली? एक माणूस असतो त्याच्या अंगात खूप सारे मुंग्या असतात. तिच्या मागे कोणत्याच मुंग्या नसतात पण ती अशीच बोलत असते. हो हो, ती गंमत करत असते. ती अशीच बोलत असते. बरोबर पंक्ती. ती गंमत करत असते, ती मस्करी करत असते. I'm an angel. छान छान. तर आता आपण आपला क्लास संपवूया. त्याआधी गृहपाठ सांगते. बाराखडीचा सराव करायचा, म्हणजे वाचलं तुम्ही पूर्ण क ख ग घ का खा गा घा ते पूर्ण एकदा वाचायचं. आणि वाचनाचा सराव होण्यासाठी मी ग्रुपवर टाकते. आपले जे पाठ्यपुस्तक आहे पहिलीचं ते ग्रुपवर टाकते. तो तुम्ही वाचायचा सराव करायचा. हा, घरी आई-बाबांसोबत वाचनाचा सराव करायचा. Bye, ma'am. ठीक आहे. चला Bye, मग bye. भेटूया. पुढच्या रविवारी भेटूया. ओके, Bye, ma'am. बाय सगळ्यांना. Bye. Bye, Thank bye. you for joining Marathi. Yes. बाय. Thank you for joining Marathi. Thank you for joining. Welcome. धन्यवाद. धन्यवाद.